5 व 6 जून रोजी रायगड येथे 350 शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा होणार असल्याची माहिती युवराज संभाजी राजे छत्रपती यांनी कोल्हापुरात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली। संपूर्ण महाराष्ट्रातून 5 ते 6 लाख शिवभक्त येतील आणि शिवछत्रपतींना अभिवादन करतील। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांना याबद्दल निमंत्रण दिले असून तेही या कार्यक्रमाला येतील असे संभाजी राजे यांनी सांगितले। महाराष्ट्रातून जास्तीत जास्त संख्येने मान्यवरांनी उपस्थित राहावे असे संभाजी राजे यांनी सांगितले। शिवराज्याभिषेक समितीच्या वतीने 2007 पासून शिवराज्याभिषेक सोहळा सुरुवात झाला। मला आनंदाने सांगायचं आहे की 2007 ला एक 2000 शिवभक्त आले होते शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यासाठी। मागच्या वर्षी शिवराज्याभिषेक सोहळ्याला 6 जूनला 5 लाख लोकांनी उपस्थिती लावली। 2023 ला 350वा शिवराज्याभिषेक दिनची सुरुवात झाली आणि ह्या वर्षी 350वा शिवराज्याभिषेक दिनची वर्ष पूर्तता आहे आणि म्हणून 350वा शिवराज्याभिषेक सोहळा ह्या वर्षी जोमाने साजरा करण्यासाठी शिवराज्याभिषेक समितीने आणि सर्व शिवभक्तांनी ठरवलेलं। या प्रसंगी मला सर्व शिवभक्तांचा मनापासून आभार व्यक्त ह्याच्यासाठी करायचं आहे की खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज हे छत्रपती झाले। शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा हा रायगडला झाला आणि तो लोकोत्सव व्हावा, तो राष्ट्रीय सण म्हणून साजरा व्हावा यासाठी सगळ्या शिवभक्तांनी प्रयत्न केला, राज्याभिषेक समितीने प्रयत्न केला आणि म्हणूनच आपल्याला या 18 वर्षात ज्या शिवराज्याभिषेक समितीने 6 जूनला शिवराज्याभिषेक सोहळा सुरू केला, आपल्याला 2000 शिवभक्तांच्या वरून आज 5-5.25 लाख लोक शिवभक्त तिथे येतात। फार मोठं आव्हानात्मक काम आहे। शिवराज्याभिषेक समितीच्या वतीनं असेल, प्रशासनाच्या वतीनं असेल आणि या संयुक्तपणाने एक चांगल्या पद्धतीने एक राज्याभिषेक सोहळा हा देखणा व्हावा। राज्याभिषेक सोहळा हा नुसतं महाराष्ट्रात नाही तर देशात नाही तर जगभरात पोचावा या दृष्टिकोनातून आमचे प्रामाणिक प्रयत्न आहेत आणि परत एकदा सगळ्या शिवभक्तांना मी आवाहन करू इच्छितो की आपण या 350व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी आपण मोठ्या संख्येने आनंदाने उत्साहाने शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी, शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी आपण यावं। मला पूर्ण कल्पना आहे ज्या पद्धतीने लोकांची सोय होण्यासाठी जेवढे प्रयत्न व्हावे लागतात, पण अनेक प्रतिकूल परिस्थिती तिथं रायगडवर असताना अनेक लोकांना अनेक शिवभक्तांना एकदा वेगळ्या हलाखीच्या परिस्थितीतून सुद्धा केव्हा ती जावं लागतं, पण एक शिवभक्त ज्यावेळी तिथं येतो तो त्या तयारीच येतो की आपल्याला तिथली परिस्थिती किती प्रतिकूल हे कल्पना आहे तरीही शिवभक्त तिथे येतो। पण जेवढं शक्य होईल तेवढं आम्ही म्हणजे शिवराज्याभिषेक समिती आणि प्रशासनाने सुद्धा चांगल्या पद्धतीने जोडणा केलेली आहे आणि म्हणून मी सगळ्या शिवभक्तांना परत एकदा आवाहन करू इच्छितो की आपण या 350व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी आपण मोठ्या संख्येने यावं। माझं तर उलटं आणि आव्हान आहे की 5 जूनला मी सगळ्या शिवभक्तांच्या बरोबर चित्तदरवाजा, नाणे दरवाजाच्या माध्यमातून हे मी रायगड पदभ्रमंती करत असतो, दुर्गराज रायगड किल्ल्याची पदभ्रमंती करत असतो, तर आपण तिथं सुद्धा यावं अशी आपली सर्वांना मी शिवभक्तांना विनंती करतो आणि थांबतो।